नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. फक्त मराठाच नाही तर राज्यामध्ये जेवढे जेवढे जातीचे प्रमाणपत्र आहेत त्या सर्वांनाच व्हॅलिडिटीची जी प्रक्रिया आहे ती लागूच आहे. ओबीसीना लागू आहे, कुणबी मराठ्यांना लागू आहे, SC ST मनेर वारलू हे सगळं लागू आहे. आणि ती एक कायदेशीर प्रक्रिया आहे. ती एक क्वासी ज्युडिशियल बॉडी आहे आणि ज्याच्यामधून सर्व कागदपत्रांची छाननी केली जाते. आणि पूर्तता असेल तर काय अडचण येतच नाही. पण पाहिलं ना, बऱ्याच ठिकाणी काही अडचण येत नाही. आता काही ठिकाणी जर कागदपत्र नसतील तर एखाद्या वेळेस प्रश्न निर्माण होऊ शकतात. तर मला त्यातली काही अधिक, मी फक्त मेरिटचं मला बोललेलो आहे की ज्या ठिकाणी पूर्तता कागदपत्राची होते, ती SC असो, ST असो, OBC असो, मराठा असो, कुणबी असो, मुनेर वाल्लू असो, कुठले समाज असो, जिथे व्हॅलिडिटी असेल तिथे काय अडचण येत नाही. मला वाटतं ही दिशाभूल होते आहे काहीतरी. मागच्या वेळी वृत्तपत्रामध्ये मुख्यमंत्र्यांच्या संवेद उद्योग मंत्री असताना जो करार झालेला आहे, ज्याच्यामध्ये उद्योग सचिव होते, संबंधित कंपनीचे ज्येष्ठ अधिकारी होते, त्यांच्या स्वाक्षरीने झालेला करार आहे जो रेकॉर्डवर आहे. आणि त्यांचं मेमोरंडम MOU ज्याला म्हणतो ते सुद्धा शासनाच्या रेकॉर्डवर आहे. त्याच्यामुळे काही संभ्रम असं कारणच नाही ना. विचारा, मला माहित नाही, मला माहिती आहे ना. विचार, मी रेकॉर्डवरून तुम्हाला सांगतो अशी वास्तव जी आहे की पण मुख्यमंत्र्यांनी हे घोषित स्वतः केलेलं आहे. टीव्हीवर बघा तर मुख्यमंत्री राज्याचा प्रमुख असतो. मी आयुक्तांना विचारतो, मला त्याची म्हणजे ऐकून आहे नेमकं कशामुळे घडलं माहिती घेतो. बँकेच्या अनुषंगाने काही ठरलंय का? बँकेचं ठरेल काय, काय किरकोळ विषय आहे, छोटा विषय आहे, त्यांचा अंतर्गत विषय, आमचा काही त्यात विषय नाही. ओके.